महायुतीत मुख्यमंत्री पदावरून आता प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याचं समोर आलंय। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून जाहिरातबाजी केली। या जाहिरातबाजीमुळे महायुतीत थोडीशी आता अस्वस्थता निर्माण झाली। अजित पवारांनी कापलेला हा केक पहा। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। उत्साही कार्यकर्त्यांनी तर अजित पवारांच्या शपथविधीच्या ओळीच केकवर लिहून आणल्या। अजित पवारांनीही तो केक कापण्याचा उत्साह टाळता आला नाही। अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला ही बाब महायुतीतल्या मित्रपक्षांच्या नजरेतून सुटली नाही। भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्री कोण असेल असा विचार करू नका असा कानमंत्र फडणवीसांनी दिला। महायुती म्हणून अनेक कार्यकर्ते विचारतात, मग सांगा मुख्यमंत्री कोणाचा होणार, मग मुख्यमंत्री कोण होणार? तुम्हाला आजच सांगतो, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार। यानंतर कोण मुख्यमंत्री, काय मुख्यमंत्री हा प्रश्न विचारू नका, हा प्रश्न डोक्यातनं काढून टाका। महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नेते बसून ठरवतील असं शिवसेनेनं सांगितलं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कापलेल्या केककडे लक्ष देऊ नका असंच सांगण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला। महायुतीचे सर्वोच्च नेते एकत्र बसून जो निर्णय घेतील तो निर्णय महायुतीमधल्या सगळ्या पक्षांना मान्य आहे। आमच्याकडे मीच मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचा निबंध लिहिण्याची जी स्पर्धा महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे, तशी कोणतीही निबंध स्पर्धा महायुतीमध्ये नाही। महाविकास आघाडीत जसे मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार आहेत, तेवढेच दावेदार महायुतीतही आहेत। आताच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर झाल्यास पाडापाडी होण्याची भीती आहे। त्यामुळे मवियाप्रमाणेच महायुतीचाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही अशी चिन्ह दिसू लागली। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।